नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, ऑक्टोबर 2021मध्ये झालेल्या बोर्ड परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांची माहिती आपण अभ्यासत आहोत. आज आपण कॉमर्स म्हणजेच वाणिज्य या शाखेतील ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट म्हणजे OC या पेपरच्या प्रश्नपत्रिकेची माहिती पाहणार आहोत. या ठिकाणी 51 हा त्याचा सब्जेक्ट कोड नंबर आहे, तो आपल्याला या ठिकाणी दिसतोय आणि दिनांक देखील पाहून घ्या. या ठिकाणी दिनांक आहे 28/9/2021 रोजी हा पेपर झालेला आहे. मराठी मीडियममधला पेपर आहे. 3 तासाचा वेळ होता. 4 पेजेसची ही प्रश्नपत्रिका आहे, 80 मार्काची. सुरुवातीला नेहमीप्रमाणे इतर विषयांच्या जशा सूचना असतात तशीच सूचना ह्या पेपरच्या सुरुवातीला तुम्हाला पाहायला मिळेल. सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. उजव्या बाजूस दिलेले अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवतात. डाव्या बाजूला दिलेले अंक प्रश्नांचे क्रमांक दर्शवत आहेत. तर प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात नवीन पानावर करावी अशा काही सूचना आहेत. जनरल सूचना आहेत. फारसं काही त्याच्यामध्ये विचार करण्यासारखी बाब नाही. पहिला प्रश्न हा 20 मार्कांचा असतो. त्यामध्ये पहिला हा उपप्रश्न दिलेला आहे. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. विधाने पुन्हा लिहायचा प्रश्न असेल तर विधान पुन्हा लिहिलं पाहिजे. हे आता सांगण्याची विद्यार्थ्यांना गरज नसावी, कारण प्रत्येकाला आता समजलं आहे की विधान पुन्हा लिहायचं म्हणजे उत्तरातही आपल्याला विधान पुन्हा लिहिणं अपेक्षित आहे. पहिला आता वाचायला तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो, कारण प्रश्नपत्रिकेची जी प्रिंट आहे ती थोडीशी ब्लर आहे किंवा व्यवस्थित नसेल. तर यासाठी मी प्रश्न वाचून दाखवतो आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून पाठीमागे घेऊन मी वाचलेला प्रश्न जर ऐकला, तो लिहून घेतला किंवा आपल्या वहीमध्ये किंवा तुमच्याकडे काही जे नोट्स असतील त्याच्यामध्ये टिक मार्क करून घेतला प्रश्न कोणता आला होता तरी चालू शकतं. चला सुरू करूयात. पहिली रिकामी जागा होती. ज्या प्रक्रियेत व्यावसायिक कामे करण्याचा करार दुसऱ्याला दिला जातो त्या प्रक्रियेस टिंबटिंब म्हणतात. 3 पर्याय होते: बाह्यसेवा, व्यापार आणि ई-व्यवसाय. दुसरा प्रश्न होता जिल्हा आयोगाचे अध्यक्ष टिंबटिंब असतात. त्याचेही 3 पर्याय होते. पहिला जिल्हा न्यायाधीश, दुसरा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि तिसरा होता सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश. तिसरा प्रश्न पाहूयात. टिंबटिंब यांना शास्त्रीय व्यवस्थापकाचा जनक म्हणून ओळखले जाते. 3 पर्याय आहेत उत्तराचे: 1 हेनरी फेयोल, ब F.W. टेलर आणि क फिलिप कोटकर. चौथा होता आयुर्विम्यास टिंबटिंब तत्व लागू होत नाही. पर्याय होता विमाहित, ब होता परमोच्च विश्वासाचे आणि क होता नुकसान भरपाईचे. 5वा आहे आधुनिक स्पर्धात्मक बाजारपेठेस ग्राहकास टिंबटिंब म्हणून ओळखले जातं. पर्याय होते राजा, ब अभिकर्ता आणि क मालक. यानंतर ब उपप्रश्न अ गटाच्या ब गटाशी योग्य जोड्या जुळवायच्या होत्या. यामध्ये अ गटातील घटक वाचतो मी: अ निर्देशन, ब व्यावसायिक सेवा, क डिजिटल सेवा रोख, ड गुंतवणूकदारांप्रती जबाबदारी आणि ई डिजिटल मार्केटिंग. आणि ब गटामध्ये होतं मूर्त स्वरूप, सर्वत्र अस्तित्व, एक प्रक्रिया जी सूचना, मार्गदर्शक, संवाद आणि प्रेरणा देते, 4 नोकरीची सुरक्षितता, 5 डिजिटल माध्यमांचा वापर, 6 अमूर्त स्वरूप, 7 फक्त सायबर स्पेसमध्येच असते, 8 पारंपरिक माध्यमांचा वापर, 9 गुंतवणूकदार मोबदला आणि 10 एक प्रक्रिया ज्यात भरती, रुजू होणे व मोबदला ठरवला जातो. यानंतर क हा उपप्रश्न खालील विधानांसाठी एक शब्द किंवा शब्दसमूह किंवा संज्ञा लिहा. त्यामध्ये पहिला प्रश्न जेथे वस्तू व सेवांची खरेदी विक्री केली जाते असे ठिकाण. 2 अशी व्यक्ती जी स्वयंरोजगार व्यक्ती आहे. नवनिर्माता, नवीन उत्पादनाची समायोजनता यांची ओळख करून देते. तिसरा आहे नाशवंत वस्तू साठवण्यासाठी वापरण्यात येणारे गोदाम. 4 ऑनलाईन व्यवहारातील पहिला टप्पा आणि 5 परकीय चलन मिळवणे ही या समूहाप्रती संघटनेची जबाबदारी असते. ड खालील शब्दसमूहात गटात न बसणारा शब्द शोधून लिहा. एंडोमेंट विमा, संपूर्ण जीवन विमा, पैसे परतफेड विमा, ब्लँकेट संपूर्ण विमा ब्लँकेट. दुसरा प्रश्न होता नोकरीची सुरक्षितता, आरोग्य विमा, सुरक्षिततेची साधने, योग्य प्रमाणात नफा, कामाची सुयोग्य स्थिती. तिसरा प्रश्न आहे गटात न बसणारा जिल्हा आयोग, राज्य आयोग, अशासकीय संस्था, राष्ट्रीय आयोग. 4था होता निवड, प्रशिक्षण, समन्वय, नियुक्ती. आणि 5वा होता किंमत, व्यक्ती,
विक्री व्यय, वृद्धी आणि उत्पाद. यानंतर प्रश्न दुसरा, खालील संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करा, कोणत्याही 4. पहिला होता ई व्यवसाय, दुसरा होता कर्मचारी व्यवस्थापन, 3 बाह्य सेवा, 4 बँकिंग, 5 लोक अदालत, 6 मानसिक क्रांती. यानंतर तिसरा प्रश्न आहे, घटना व परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा. ह्या घटना आणि जी परिस्थिती आहे ती बदलू शकते प्रत्येक ठिकाणी, त्यामुळे हाच येईल याची काही गॅरंटी नाही. तसाही हा प्रश्न आपल्या पुस्तकात देखील विचारलेला प्रश्न आहे. श्रीराम एक उद्योन्मुख उद्योजक यांनी आपल्या नवीन व्यवसायासाठी जमीन, पैसा, यंत्रसामग्री आणि कामगार वर्ग इत्यादी आवश्यक संसाधनांचा विचार करून आपल्या व्यवसाय संस्थेची रचना केली. हा प्रश्न आहे. तर श्रीराम, श्री श्याम आणि श्री शुभम यांची कार्य कोणती आहेत व्यवस्थापनातली, हे विचारलेला प्रश्न होता. दुसरा प्रश्न, रंगाचे उत्पादन करणाऱ्या एका संस्थेने कित्येक वर्षापासून बाजारामध्ये अग्रेसर स्थान पटकावले आहे, त्या संदर्भातला एक प्रश्न होता. आणि तिसरा, श्री वेद यांनी धनादेशाद्वारे पैसे दिले आणि त्याच वेळी श्री श्लोक यांनी निधी वर्गद्वारे फंड ट्रान्सफर पैसे दिले तर टिंबटिंब कोणाचे पैसे जलद पद्धतीने जातील, कोणाचे पैसे देण्याची पद्धत पारंपरिक आहे, कोणाचे पैसे देण्याची पद्धत ही व्यवसायाशी संबंधित आहे, अशा पद्धतीचे हे प्रश्न होते. त्यानंतर आहे प्रश्न चौथा, खालील संज्ञांमध्ये फरक स्पष्ट करा, कोणत्याही 3 करायचे होत्या. 12 मार्काचा प्रश्न होता. यामध्ये पहिला होता नियोजन व नियंत्रण, दुसरा होता जीवन विमा व अग्निविमा, तिसरा होता राज्य आयोग व राष्ट्रीय आयोग, चौथा होता व्यावसायिक बँक व मध्यवर्ती बँक. यानंतर 5वा प्रश्न, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा, कोणत्याही 2 द्यायची होती. 3 प्रश्न दिलेत. पहिला होता उद्योजकाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा, दुसरा होता ग्राहकांचे कोणतेही 4 अधिकार स्पष्ट करा, तिसरा होता व्यावसायिकांच्या कर्मचाऱ्यांप्रती सामाजिक जबाबदाऱ्या स्पष्ट करा. यानंतर प्रश्न क्रमांक 6, खालील विधाने सहकारण स्पष्ट करा, कोणतेही 2. 4 प्रश्न दिलेत, 2 सोडवायचे आहेत. पहिला आहे व्यवस्थापनाची तत्वे लवचिक असतात. 2 नियोजन हे व्यवस्थापनाचे मूलभूत कार्य आहे. 3 ग्राहक संरक्षण कायदा ग्राहकांच्या हितासाठी संमत करण्यात आला आहे. आणि 4 विपणन हे ग्राहकांसाठी उपयुक्त आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 7, खालील प्रश्न सोडवा, कोणतेही 2. 3 दिलेत, 2 सोडवायचे आहेत. त्यामध्ये पहिला प्रश्न, हेनरी फेवल यांची व्यवस्थापनाची कोणतेही 5 तत्वे स्पष्ट करा. दुसरा प्रश्न आहे समाजासाठी विपणनाचे असणारे महत्त्व स्पष्ट करा. आणि तिसरा आहे गोदामांची कार्य स्पष्ट करा. आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा, कोणत्याही 1. 2 प्रश्न दिलेत, 1 सोडवायचा आहे. पहिला प्रश्न, विमा म्हणजे काय, विम्याची तत्वे स्पष्ट करा. आणि दुसरा आहे विपणनाची कार्य सविस्तर स्पष्ट करा. अशा पद्धतीने मित्रांनो ही वाणिज्य संघटना आणि व्यवस्थापन या विषयाची प्रश्नपत्रिका होती. बोर्डाची प्रश्नपत्रिका होती. यावरून आपण बोर्डाचे फॉर्मॅट समजून घेऊ शकतात, कोणत्या प्रकरणावर कशा पद्धतीने कुठं प्रश्न विचारले जातात हे देखील समजून घेऊ शकतात. आणि तशा पद्धतीचा अभ्यास तुम्ही आता नवीन येणाऱ्या बोर्ड परीक्षेसाठी विचारात घेऊन अभ्यासाची तयारी करू शकताय. चला तर मग तुमच्या हे सगळ्या गोष्टी लक्षात आल्या असेल असं गृहीत धरूयात आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने इतर राहिलेल्या प्रश्नपत्रिकांच्या माहितीसोबत. तोपर्यंत नमस्कार.